मित्रांनो नमस्कार। या ठिकाणी आपला जो सेशन असणार आहे आजचा तो 6वा सेशन असणार आहे। या सीरीजमध्ये आपण या पहिले 5 सेशन या ठिकाणी अपलोड केलेले आहे आणि जी आपली दुसरी सीरीज होती त्या ठिकाणी आपण 8 व्हिडिओ अपलोड केलेले। मित्रांनो तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की ते व्हिडिओ पहिले जाऊन बघा। मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्टनुसार मी त्या ठिकाणी काय केलेलं आहे सगळं काही व्हिडिओ या ठिकाणी लॉन्च केलेले। ओके, जो आपला आजचा सेशन असणार आहे मित्रांनो तो ओम्स लॉवरती असणार आहे, परंतु नुसतं ओम्स लॉस नाही तर इलेक्ट्रिक सर्किट, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट याची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण घेणार आहे। मित्रांनो या ठिकाणी या पहिले जो आपला एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी शेवटीला तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं होतं। तर ते सर्वात पहिले उत्तर ज्यांनी दिलं त्यांचं नाव आपण या ठिकाणी काय करत असतो, या ठिकाणी त्यांचं लॉन्च करत असतो, त्यांचं नाव या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत असतो। ओके, तर मित्रांनो सर्वात पहिले जे आपल्याला उत्तर दिलं होतं ते बघा। या ठिकाणी यांनी उत्तर दिलं होतं पहिले पण ते चुकलं होतं मित्रांनो। तर बघा मास्टर के यांनी नंतर बरोबर उत्तर दिले एक उत्तर ते आपला प्रश्नाचं होतं। ओके, त्यानंतर बघा एकच मिनिट त्यानंतर जाकीर मोमीन यांनी आपल्याला उत्तर बरोबर दिलं होतं। ओके, नंबर 2ला जाकीर मोमीन यांनी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतं। ओके, त्यानंतर भारती लोमाटे यांनी सुद्धा उत्तर बरोबर दिलं होतं। त्यानंतर मंगेश मोटे यांनी सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतं। ओके, आणि त्यानंतर ओके झालं, एवढ्या जणांनी आपल्याला सर्वात पहिले या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं। आपण प्रश्न बघून घेऊया मित्रांनो। प्रश्न काय होता, ओके, 2 वायर्स ए अँड बी सारख्या पदार्थाच्या आहेत, त्यांची लांबी अनुक्रमे L आणि 2L आणि त्रिज्या R आणि 2R मित्रांनो R आणि 2R आहे, तर त्यांच्या विशिष्ट विरोधाचे प्रमाण म्हणजे स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी विचारली आहे। तर मित्रांनो स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी L आणि A यांच्यावर डिपेंड नसते, ती फक्त टेम्परेचर आणि मटेरियलवरती डिपेंड असते। ओके, त्यामुळे यांचा रेशो जो असणार आहे तो 1:1 काय 1:1च हाच येणार आहे। ओके, जे मित्रांनो आपल्याला जे मॅमने उत्तर दिलं होतं, कुणी बी उत्तर दिलं होतं, कुणी भारती लोमाटे मॅम, तर ते उत्तर या ठिकाणी बी नाही आहे मॅम, त्यांना सांगतो मी उत्तर बी नाही आहे, उत्तर ए असणार आहे। काय उत्तर ए असणार आहे। ओके, तर चला मित्रांनो आजचा जो आपला सेशन असणार आहे तो काय सांगितलं मी तुम्हाला, ओम्स लॉ आणि इलेक्ट्रिक सर्किट त्यावरती आपण आजचा सेशन या ठिकाणी अटेंड करत आहोत। तर आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। मित्रांनो या ठिकाणी जे सर्व प्रश्न आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे, सर्व काही आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम म्हणजे MCQ सॉल्व करून या ठिकाणी उत्तर काढणे। तर या ठिकाणी 52 MCQ या ठिकाणी होते, परंतु जास्त टाईम या ठिकाणी होत असल्यामुळे आपण काय केलेले हाफ 2 पार्टमध्ये याचं काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे। तर चला मित्रांनो आपण बघूया आपला पहिला प्रश्न। बघा पहिला प्रश्न काय सांगतो, जेव्हा एक हीटर 240 व्होल्टचा सप्लाय सोर्सला जोडला जातो तेव्हा त्यामधून 6 अँपिअर करंट वाहतो, तर हीटर एलिमेंटचा रेझिस्टन्स किती। बघा व्होल्टेज दिलेलं आहे, व्होल्टेजचा काढायचं काय आपल्याला रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो V/I। आपल्याला व्होल्टेज पण दिलं आहे, करंट पण दिलं आहे। व्होल्टेज किती दिलं मित्रांनो 240 आणि करंट किती दिलं 6, तर आपल्याला याला जर भाग दिला 6 × 6 = 12 sin 3 sin 4 24 काय उत्तर काय येतं 40। तर आपलं उत्तर काय असणार आहे 40 ओम, काय 40 ओम, ऑप्शन नंबर ए। ओके, दुसरा प्रश्न बघा 80 ओम रेझिस्टन्स काय दिलं आहे 80 ओम रेझिस्टन्स असलेल्या हीटिंग एलिमेंटची सोल्डरिंग आयर्न 240 काय व्होल्टेजच्या सप्लायवर जोडली असता त्यामधून किती करंट विचारून घेतला। करंटचा फॉर्म्युला असतो V/R। व्होल्टेज किती दिला आहे मित्रांनो आपल्याला 240 भागिले रेझिस्टन्स दिला आहे 80 काय 80, हा 0 कट झाला, 8 × 8 = 8 2 16 8 3 = 24 3 अँपिअर इज अ करेक्ट आन्सर। चला पुढचा प्रश्न आपण एकदम बुलेटिन या ठिकाणी म्हणजे एकदम स्पीडने या ठिकाणी MCQ घेत असतो। ओके, 15 ओमचा रेझिस्टन्स 60 व्होल्टेजच्या DC सप्लायला जोडला असता रेझिस्टन्स किती करंटच विचारून घेतला। करंट इज इक्वल टू V/R। तर आपल्याला व्होल्टेज किती दिला आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रेझिस्टन्स दिला आहे आणि व्होल्टेज दिला आहे 60 भागिले 15 15 × 1 = 15 15 × 2 = 30 15 × 3 = 45 15 चौक 60 15 चौक 60 आपलं उत्तर काय असणार आहे डी बरोबर आन्सर असणार आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया। एका
बघा या ठिकाणी विचार अल्टरनेटरमधून 5 ॲम्पियरचा करंट वाहतो. किती? 5 ॲम्पियरचा करंट वाहतो आणि लोडचा रेझिस्टन्स 4 ओहम असेल. किती? 4 ओहम असेल तर या सर्किटचे व्होल्टेज किती? व्होल्टेज विचारलं. व्होल्टेज इज इक्वल टू असतं मित्रांनो I × R. आपल्याला करंट दिला आहे आणि रेझिस्टन्स दिला आहे आणि 5 चोक 20 काय 5 गुणिले आपल्याला करायचं आहे 4. 5 गुणिले 4 होतं मित्रांनो आपल्याला 20 व्होल्ट. काय 20 व्होल्ट. ओके, तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असतं? 20 व्होल्ट. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला एकच मिनिट. बघा जर 200 वॅट आणि 60 वॅट असे दोन बल्ब सप्लाय सोर्सच्या सिरीजमध्ये, बघा सिरीजमध्ये काय असतं मित्रांनो, जेवढं व्हॅटेज जास्त तेवढा रेझिस्टन्स कमी. बघा जेवढं व्हॅटेज जास्त जेवढा रेझिस्टन्स कमी. आणि मित्रांनो ज्या लॅम्पचा रेझिस्टन्स जास्त असेल तो लॅम्प जास्त ब्राईट करतो. काय? तो लॅम्प जास्त ब्राईट करतो. बघा पहिला प्रश्न बघूया. 200 वॅट लॅम्प विल गिव्ह मोर लाईट. काय 200 वॅटचा बल्ब जास्त प्रकाश देईल. असं होईल का? जेवढं व्हॅटेज जास्त तेवढा रेझिस्टन्स कमी. मग या ठिकाणी रेझिस्टन्स कमी असतो. काय रेझिस्टन्स कमी असतो मग हा ब्राईट लागेल का? अजिबात नाही. बघा 60 वॅट लॅम्प विल बी जास्त लागेल या ठिकाणी मोर लाईट म्हणजे काय 60 वॅटचा बल्ब जास्त प्रकाश देईल. जास्त प्रकाश का देईल मित्रांनो? हा कारण याचा रेझिस्टन्स जास्त असेल. कारण काय याची व्हॅटेज कमी आहे. ओके, मग आपला बरोबर आन्सर काय असणार आहे? बी. काय बी. याची जर कन्सेप्ट तुम्हाला माहीत नसेल तर कमीत कमी 50 कमेंट या सब टॉपिकवरती करा. बल्बच्या 50 कन्सेप्ट या ठिकाणी मी काय करतो आपल्या चॅनलवरती घेतो. फक्त काय करा जास्तीत जास्त कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. चला पुढचा प्रश्न 6. आकृतीमध्ये दाखविलेल्या OX बॅचमध्ये किती करंट वाहील? बघा OX कोणता? O आणि X या ठिकाणी किती करंट वाहील ते विचारलं आहे आपल्याला. बघा येणारा हा काय? येणारा. अजून हा काय? येणारा. हा काय? जाणारा. हा काय? येणारा. आपल्याला येणाऱ्यांची बेरीज करायची. बघा हा येणार आहे हा येणार आहे. 10 आणि 5 15. 15 आणि 2.5 17.5. आणि जाणारे कोणकोणते मित्रांनो? जाणारे हा जाणारा. सॉरी मित्रांनो या ठिकाणी आपली मिस्टेक झाली. हा येणारा आहे. हा एकच मिनिट परत आपण रब करून काय करू आणि तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं. एकदम सोपी पद्धत. हा काय मित्रांनो? येणारा. हा पण येणार आहे. हां आणि हा सुद्धा येणार आहे. हा सुद्धा येणार आहे म्हणून आपलं बरोबर होतं मित्रांनो 17.5 येतं. काय 17.5. आता आपण काय करू? बाहेर जाणारे बघू. हा बाहेर जाणार आहे आणि हा बाहेर जाणार. यांची दोघांची बेरीज काय होती? 6 एम्पियर या आणि याची आपल्याला काढायची किती? 6 एम्पियर. तर आपल्याला 17.5 मधून 6 काढून टाकायचे. आपलं उत्तर येतं 11.5. काय 11.5. ऑप्शन बघा आपलं आहे का? ए डी ऑप्शन. काय 11.5. चला पुढचा प्रश्न. एकच मिनिट मी PDF फक्त सेट करतो एकदा. चला बघा पुढचा प्रश्न बघा. फॅनच्या रेग्युलेटर टिंबमध्ये जोडतात. मित्रांनो कधी पण फॅन्स जे रेग्युलेटर असतं ते सिरीजमध्ये असतं. कसं असतं? सिरीजमध्ये. चला पुढचा प्रश्न काय सांगितलं? सिरीजमध्ये जोडलेल्या 4 रजिस्टरभोवती अनुक्रमे 2.1 3.5 5.6 7.5 व्होल्ट इतका व्होल्टेज ड्रॉप होत असल्यास या सर्किटचे एकूण व्होल्टेज. मित्रांनो सिरीज सर्किटमध्ये जे व्होल्टेज असतं ते टोटल व्होल्टेज VT = V1 + V2 + V3 असं असतं. काय असं असतं. मग आपल्याला काय करायचं आहे? यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे. काय यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे. एकच मिनटं PDF आपलं जास्त हे झालं. काय करायचं आहे आपल्याला? यांची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. बेरीज केल्यानंतर आपलं जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असणार आहे. बघा 7 आणि 5 आपण काय करू? 7 आणि 5 काय 12 12 13 14 15 15 16 17 16 17 17 18 18.7 कुठे दिसते का मित्रांनो? 18.7 बघा या ठिकाणी ऑप्शन ए. तुम्ही बेरीज करा या ठिकाणी तुमचं उत्तर येऊन जाईल. चला पुढे 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. 9 नंबर या ठिकाणी पॅरललमध्ये दिलेले मित्रांनो आपल्याला 3 रजिस्टर पॅरललमध्ये दिलेले 1/, टोटल RT बरोबर काढायचे आपल्याला 1/10 अधिक 1/5 अधिक 1/2. याची जर आपण लसावी घेतली तर ती येते मित्रांनो 10. किती येते? 10. मग 10 जर आली का 1 अधिक वरती किती येईल मित्रांनो? 5ला जर आपण 5 दुनी 10 अधिक 2 पंच 10. ओके 5 आणि 2 7 आणि 1 8 10/8. मग उत्तर काय येतं आपलं?
8 एक 8 राहिले 2.20 8 दोन्ही 16 मग 1.2 कुठे दिसते का 1.2 ए बघा इथं 1.25 ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न. ओमच्या नियमानुसार एखाद्या सर्किटमधील करंट हा टिंबटिंबच्या समप्रमाणात काय ओमच्या नियमानुसार करंट विचारले करंट तर आय इज इक्वल टू काय असतं व्ही बाय आर आय इज इक्वल टू व्ही बाय आर हे दोघं समप्रमाणात आहे हे दोघं व्यस्त प्रमाणात आहे. मग आपल्याला करंट विचारलं मग करंट कोणाचे आहे व्होल्टेजच्या समप्रमाणात आहे. ओके चला पुढचा प्रश्न. खालील आकृतीमध्ये एक्स आणि वाय मधील रेजिस्टन्स शोधा. कोणता एक्स आणि याच्यामधील आपल्याला टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे कोणता इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे. मित्रांनो आपल्याला सुरुवात करावं लागते इकडनं. ओके इकडनं तर 6 आणि हे दोघं सिरीजमध्ये 6 आणि 2 किती झाले 8 किती झाले 8 झाले. ओके 8 झाला आपला स्टार्टिंगचा. ओके मग 8 आणि 24 आपले दोघं कसे असणार आहे मित्रांनो पॅरलल. मग पॅरललमध्ये कसं करायचं आपल्याला 24 गुणिले 8 भागिले 24 अधिक 8 8 ते 24 8 चौक 32 इन खाली काय 32 इन खाली आणि वरती बघा 24चा पाड 8 एक 8 8 2 16 8 3 24 8 3 8 चौक 32 सी 2 आजचे आले 3 8 दोन्ही 16 16 17 18 19. ओके 19 याचं जर आपण जर याला जर मित्रांनो भाग जर दिला काय याला जर भाग जर दिला तर आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जातं काय येऊन जातं. ओके तर बघा भाग देऊन जर घेतला आपलं तर या ठिकाणी 32 त्रिक 192 होतं. बहुतेक तुम्ही करून बघा मित्रांनो या ठिकाणी जर चुकलं तर मला कमेंट करा. ओके तर या ठिकाणी 3 उत्तर येतं आपलं किती नाही मित्रांनो या ठिकाणी जो आपण जर भाग दिला एकच मिनिट मित्रांनो मी या ठिकाणी काय करतो भाग देऊन घेतो 192 भागिले किती करायचं आपल्याला 192 भागिले करायचं आपल्याला 32 किती 32 या ठिकाणी उत्तर 6 येतं किती 6. मग याला आपला हा जो रेजिस्टन्स असणार आहे तो किती असणार आहे पॅरललमध्ये. मग दोन सारखे रेजिस्टन्स पॅरललमध्ये असले किती जर 6 येतं याचं उत्तर आपलं येतं 3 ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. याचे जर कन्सेप्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तशा कमेंट करा आपण यावरती व्हिडिओ घेऊया. चला या ठिकाणी 3 रेजिस्टन्स 1 2 आणि 3 सिरीजमध्ये जोडून त्यांना 30 व्होल्टेज सप्लाय दिला आणि करंट काढून घ्यायचं सांगितलं. बघा 1 2 2 आणि 1 3 3 आणि 7 10 किलो ओहम आपला आला आहे या ठिकाणी रजिस्टर. ओके आणि आपल्याला आता व्होल्टेज दिलं आहे काय व्होल्टेज दिलं आहे किती 30 आणि आपल्याला काढायचा आहे करंट. तर आपला फॉर्म्युला असतो व्ही बाय आर व्होल्टेज किती दिलं 30 आणि आपल्याला हा दिला 10 किलो म्हणजे आपल्याला 3 शून्य घ्यावे लागतात मित्रांनो काय 3 शून्य घ्यावे लागतात. सर्वात प्रथम आपल्याला विचारून काय घेतलेलं आहे एकूण रेजिस्टन्स आणि करंट. आपला रेजिस्टन्स किती आहे 10 किलो. मग या ठिकाणी 10 किलो कुठे दिसतोय आपल्याला 10 किलो ओहम कुठे दिसते ते आपण बघून घ्यायचं. सर्वात पहिले 10 इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे आहे का नाही फक्त इथे काय फक्त इथे. मग आपल्याला आता करंट काढायची गरज आहे का करंट आपला 3 मिली एम्पियर येतो. या ठिकाणी तुम्ही सोल्युशन जर दिलं तर आणि आपला जो रेजिस्टन्स आला आहे तो आला आहे 10. मग आपलं ऑप्शन कोणता असणार आहे बी इज अ करेक्ट आन्सर. चला असे प्रश्न मित्रांनो तुम्ही काय करायची प्रॅक्टिस करायची. अशा प्रश्नांची जर तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये काय सोपं जाईल. पेपरचा तुम्हाला तुमच्या मनातली भीती काय होईल निघून जाईल. इथे पण तसंच विचारलं आहे आकृतीत दाखवलेल्या सर्किटमधील एकूण रेजिस्टन्स म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे. तसंच करायचं मित्रांनो. यांची काय करायची साधी बेरीज करायची का नाही कारण हे कसे पॅरललमध्ये आहे कसे पॅरललमध्ये आहे. जर आपण याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जर काढण्याचा प्रयत्न केला तर या पाठीमागच्या सर्किटमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कसा काढायचा तशा पद्धतीने तुम्ही काढा. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर येतं मित्रांनो ऑप्शन नंबर ए 5.45. या ठिकाणी या सर्किटमध्ये जसं काढलं ना मित्रांनो आपण सेम तसं काढा. परत सांगायला लावू नका आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे. चला पुढचं सर्किट वेगळं आहे त्यामुळे हे तुम्हाला सांगतो. व्होल्टेज दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचं आहे आणि त्यावरून करंट काढून घ्यायचं आहे. बघा हे सर्किट सिरीजमध्ये आहे कसं आहे सिरीज 20 आणि 30 40 आणि 20 आणि 10 30 आणि 1 40 40 आला रेजिस्टन्स व्होल्टेज किती आहे 240. मग आपल्याला 240 भागिले काय करायचं 40 0ला 0 कटला 4 जर भाग दिला तर आपलं उत्तर किती येणार आहे मित्र 4 चौक 16 4 25 4 सकम 24 6 एम्पियर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ओके तेच परत नोडचा प्रश्न आला मित्रांनो आपल्याला काय नोडचा. या ठिकाणी काय करायचं ट्रिक लावायची काय ट्रिक लावायची. बघा हा आतमध्ये येणार आहे हा सुद्धा आतमध्ये येणार आहे बाकी बाहेर जाणार आहे. मग या ठिकाणी यांची दोघांची बेरीज करायची 17
17 आणि 3 किती होते मित्रांनो 20, 20 आणि 2 किती होते 22, मग यांचं किती येतं 22 एम्पियर बरोबर. काय बरोबर. आता 22 आणि आता आपण बाहेर जाणार आहे बघू, हा बाहेर जाणार आहे, हा सुद्धा बाहेर जाणार आहे, हा सुद्धा बाहेर जाणार आहे. बघा 9 आणि 3 किती होते 12, किती 12, मग आपण काय केलं 22मधून 12 जर काढले तर उत्तर किती येतं, उत्तर किती येतं 22मधून 12 10 एम्पियर, किती येतं उत्तर 10 एम्पियर. मग या ठिकाणून जाणारा करंट असेल 10 एम्पियर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ॲन्सर. किती करेक्ट ॲन्सर. लक्ष देऊन बघा मित्रांनो, कारण हे प्रश्न भरपूर साऱ्या मुलांना येत नाही. बघा 30 ओम 15 ओम असे दोन रजिस्टर पॅरलमध्ये जोडले आहे. किती 30 आणि 15 पॅरलमध्ये जोडले, एकूण रेजिस्टन्स विचारून घेतलं. काय करायचं 30 गुणिले 15 खाली काय याचं काय 30 अधिक 15. बघा 15 आणि 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. या ठिकाणी यांची बेरीज केली मी 45 येते. ओके. आता वरचं 15 0 0, 15 त्रिक 45, 45 भाग जर दिला तर आपलं उत्तर काय येतं बघा, उत्तर येतं 10. किती 10. 16 नंबरचा प्रश्न बघा, कुठे 10 दिसतं, कुठे हे बघा इथं दिसतंय सी नंबर. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. 4.5 ओहम 7.35 ओहम असे दोन रजिस्टर सिरीजमध्ये जोडले असतील तर त्यांचा एकूण रेजिस्टन्स काढायचा आहे. एकूण रेजिस्टन्स काढायचा आहे. ओके. कसे जोडले मित्रांनो ते सिरीजमध्ये, मग साधी बेरीज करायची. 7 आणि 4 किती होते 7 आणि 4 11, मग 11 पॉईंट काहीतरी येईल मित्रांनो, 11 पॉईंट काहीतरी आपलं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. ओके. तर आपण तसं काढून घेऊया. 4.5 आणि 7.35, 7.35, 5ला 5, 5 आणि 3 8, 7 आणि 4 11, 11.85. काय 85. 17 नंबरचं उत्तर काय आलं मग आपलं 17 नंबर. बघा 17 नंबर ऑप्शन नंबर बी. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. साधं तुम्हाला काय विचारून घेतलं आहे मित्रांनो, या ठिकाणी आकृतीत दाखवलेल्या सर्किटनुसार आर आणि आयच्या संदर्भात व्हीची किंमत विचारली. व्हीचा फॉर्म्युला काय असतो आय इंटू आर. सोपं इथं विचारलं आहे, काहीच विचारलं नाही आहे, फक्त फॉर्म्युला विचारला आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी सकाळी 5 वाजता उठून मी व्हिडिओ बनवते. 5 वाजता 6 वाजता 7 वाजता या दरम्यान तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. एवढा मोठा कंटेंट घेऊन येतो आहे, एवढं मोठं आपलं टेलिग्राम चॅनल चालू केलं, एवढी मोठी फॅमिली त्या ठिकाणी तयार झाली. त्यामुळे तुम्ही काय करायचं प्लीज सपोर्ट करायचं. तुमच्यासाठी एवढं काय करतो आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं सपोर्ट करायचं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. हे तुमच्यासाठी सांगतो. या ठिकाणी माझा काही फायदा नाही आहे, तुमच्यासाठी सगळं काही सांगतो. मित्रांनो ही जी PDF दिसते ना तुम्हाला सॉरी मित्रांनो, ही जी PDF दिसते ना मित्रांनो तुम्हाला सगळी, ही PDF तुम्हाला सर्वच्या सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळते. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला आहे. त्या ठिकाणी सर्च करून ते सुद्धा चॅनल काय करायचं आहे जॉईन करायचे आणि तिथून ह्या PDF डाउनलोड करून याची प्रॅक्टिस करायची. ओके. मराठीमधून तुम्हाला असे जे मी MCQ घेतो, हे रेडेकर सरांच्या पुस्तकाचे MCQ ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. सगळे काही त्या ठिकाणी PDF अवेलेबल आहे. कमीत कमी 50 आपले पुस्तकं इलेक्ट्रिशियन ITIचे MCQचे कसे MCQचे कमीत कमी 50 पुस्तकं त्या ठिकाणी PDF अवेलेबल आहे. ते सर्व तुम्ही डाउनलोड करून त्याच्या प्रिंटासुद्धा काढू शकता. असा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपला या ठिकाणी उपलब्ध आहे, त्याचा तुम्ही 100% फायदा घेतला पाहिजे. बघा या ठिकाणी 1 ओमचा रेजिस्टन्स काय 1 ओमचा रजिस्टर 12 ओमचा रजिस्टर आहे आणि 60 व्होल्टेज DC सप्लाय सोर्सला जोडला आहे. तर या रजिस्टरमधून किती करंट काढला आहे, करंट काढायचा आहे. फॉर्म्युला आहे V/R असतो. 60 भागिले काय करायचे आपल्याला 12 करायचं आहे. पटापटा कमेंट करा उत्तर काय येतं. साधी सिंपल असतं. 12 पंचे 60 या ठिकाणी असतं. मग 5 एम्पियर आपलं उत्तर. जर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला अशी कन्सेप्टनुसार जर सोडवायची असेल तर पाडेपाठ करणं गरजेचं असतं. काय पाडेपाठ. बघा क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम असताना करंट व्होल्टेज आणि रेजिस्टन्स यांच्यामधील संबंध या ठिकाणी ओम्सला विचारला आहे. ओम्सला V/I/R यांच्यामधील संबंध विचारला आहे. काय तापमान कायम असताना किर्चॉफ्स लॉ आहे का तो नाही, किर्चॉफ व्होल्टेज आहे का नाही, लॉ ऑफ रेजिस्टन्स आहे का नाही, ओम्स लॉ आहे. काय ओम्स लॉ आहे. चला 1 मिनिट मित्रांनो, पुढचा प्रश्न घेण्याच्या पहिले 1 मिनिट तुम्हाला सांगतो एक गोष्ट. चला मित्रांनो ती गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला ओम्स लॉ बाकी जे कन्सेप्ट मी या पाठीमागे जे घेतले परत जास्तीत जास्त मुलांना कळले ना सर, जर या ठिकाणचा थेरीचा चॅप्टर जर घ्यायचा असेल, काय थेरीचा चॅप्टर जर घ्यायचा असेल तुमचा प्रॅक्टिसचा, तर
सर्वजण कमेंट करा. 50 जर कमेंट आपल्याला या व्हिडिओला जर आल्या, किती 50 कमेंट जर या व्हिडिओला आल्या आपल्या त्या टॉपिकवरती की सर हा टॉपिक घ्या, या टॉपिकची थिअरी घ्या, तर आपण घेऊया. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. आकृतीत दाखवलेला डबल सप्लाय दिलेला आहे मित्रांनो. आकृतीत काय डबल सप्लाय दिलेला आहे तुम्हाला दिसतो. ओके, आणि आपल्याला काय रेजिस्टन्स पण दिला आहे. काय रेजिस्टन्स पण दिला आहे, करंट काढायचा मित्रांनो. यांची दोघांची बेरीज होईल 3 आणि 2 5. ओके, 5. आपला फॉर्म्युला, आपला व्होल्टेज आला, व्होल्टेज किती आला 5 आणि रेजिस्टन्स किती आला 5 दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे. मग आय इज इक्वल टू असतो आपला काय असतो V/R. मग आपण ठेवून घेऊया किमती. मग भाग दिला तर उत्तर येतं 1. दिसतंय का कुठं? ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, चला पुढचा प्रश्न. सेम सर्किट दिलं आहे, पाठीमागं सुद्धा हेच दिलं होतं. हेच या ठिकाणी काय केलं आहे, परत सर्किट देण्यात आलेलं आहे. आणि इथं काय केलं आहे, इक्वॅव्हॅलेंट आपल्याला रजिस्टर काढायचा आहे. तर तो येतो काय मित्रांनो 3. जसं मी पहिलं सोडवलं होतं तसं सोडवायचं. हे दोघं सिरीजमध्ये घ्यायचे, नंतर आलेल्या उत्तरामध्ये हे दोघं पॅरलल घ्यायचे, नंतर परत आलेल्या उत्तरामध्ये हे दोघं इथले काय करायचे पॅरललमध्ये घ्यायचे आहे. चला पुढचा प्रश्न आहे 23 नंबर. 23 नंबरचा प्रश्न आपण घेत आहे. ओके, चला. कोणत्याही इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या करंटची बैजिक बेरीज ही जंक्शन पॉईंटपासून दूर जाणाऱ्या करंटच्या बैजिक बेरजे इतकी असते. हे कोणी सांगितलं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मी आशा करतो की हा रूल जो आहे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो. किर्चॉफचा पहिला नियम हा आहे काय पहिला, आणि किर्चॉफचा दुसरा नियम व्होल्टेजवरती आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा पहिला जो असणार आहे किर्चॉफ्स करंट लॉ आहे. त्यांची बैजिक बेरीज जी असते ती येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची सारखी असते, म्हणून किर्चॉफचा पहिला नियम हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. ऑप्शन नंबर डी. चला 24 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी या सेशनमध्ये आपण 29 प्रश्न कव्हर करणार आहे आणि राहिलेले बाकीचे नंतर 52 पर्यंतचे क्वेश्चन आपण काय करणार आहे, अजून एक सेशन या ठिकाणी घेणार आहे. बघा, ओमच्या नियमानुसार सर्किटमधील करंट हा टिंबटिंबाच्या व्यस्त प्रमाणात असतो. किती वेळेस सांगितलं, करंट हा रेजिस्टरच्या व्यस्त प्रमाणात असतो. कधी तो व्यस्त प्रमाणात कोणाच्या असतो, रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. चला पुढचा प्रश्न. 4 सारख्या किमतीचे रजिस्टर सिरीजमध्ये जोडले असता एकूण रजिस्टर 800. मित्रांनो 4 रजिस्टर आहे, किती 4, आणि ते सिरीजमध्ये जोडले, मग त्यांची बेरीज झाली म्हणून ते 800 आलं. मग यांचं जर एकाचा काढायचं असलं आपल्याला, एकाचा जर काढायचा असलेला किती येते 4 आहे, मग भागिले 4 करावं लागेल. 4 2 8. मग एकाचा किती आले, एकाचे किती आले 200. मग आपल्याला विचारलं काय, हे रजिस्टर पॅरललमध्ये जोडले तर काय होईल. बघा, एक फॉर्म्युला असतो R/N. काय R/N. जर सर्व रेजिस्टन्स सारखे असेल तर त्याला आपण R म्हणून वरती घेतो, आणि किती आहे ते किती आहे त्याला खाली घेतो. किती खाली घेतो, 4 5 20. आपलं उत्तर येतं 50. जर तेच रजिस्टर जर पॅरललमध्ये जोडले तर आपला रेजिस्टन्स किती येतो मित्रांनो 50. किती येतो 50. बघा 25 नंबरचं बरोबर आलं का मला कमेंट करायचे पटापट. हो सर बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे, कारण मी काय चुकू शकतो, मी चुकू शकतो. मी पण काय माणूस आहे, मी सुद्धा एक स्टुडंट आहे, तुमच्यासारखीच तयारी करणार आहे. एक स्टुडंट आहे जे की तुमच्यासाठी या ठिकाणी झटत आहे. रोज काही तुमच्यासाठी इथे MCQ मी घेऊन येत आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही मला सुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. 20 मिली एम्पियर करंट या ठिकाणी दिलेला आहे. 20 मिली एम्पियर करंट इज अ फ्लो क्रॉस रेजिस्टन्स. किती रेजिस्टन्स दिला आहे 12 व्होल्टेज. रेजिस्टन्स किती दिला आहे 12 व्होल्टेज. आणि करंट बघा या ठिकाणी रेजिस्टन्स किती दिला आहे अक्रॉस द रेजिस्टन्स. 12 व्होल्ट. व्होल्टेज दिला आहे 12 व्होल्ट आणि करंट किती दिला आहे 20 मिली एम्पियर. ओके, सोर्स व्हॉट विल बी द करंट व्हेन द व्होल्टेज इज इंक्रीज 24 व्होल्ट. काय केलं आहे, व्होल्टेज इंक्रीज केला आहे. परत काय केलं, व्होल्टेज इंक्रीज केलं आहे. तर आपल्याला मग काय करायचं, या ठिकाणी किती मिली एम्पियर करंट येईल असं या ठिकाणी काढायचं आहे मित्रांनो. काय काढायचं तर आपण ते काढून घेऊया. ओके, चला कसं सोडू शकतो मित्रांनो. याला आपल्याला करंटच दिला आहे, पहिले करंट दिला, व्होल्टेज दिला, नंतरही व्होल्टेज दिला, आणि आपल्याला विचारलं करंटच विचारलं. या ठिकाणी आपण प्रॉब्लेममध्ये पडतो, पण असं काहीच नाही मित्रांनो. फॉर्म्युला असतो I इज इक्वल टू V/R. मग हे दोघं कसे एकमेकांच्या समप्रमाणात आहे ना, समप्रमाणात आहे. व्होल्टेज दुप्पट झाला, व्होल्टेज काय झाला दुप्पट झाला, मग करंट बी काय होईल दुप्पट होईल. काय होईल दुप्पट होईल ना, होणार आहे का नाही. मग हा 12 होता,
हा 24 झाला, मग हा किती आहे आपला इथं 20 होता, मग हा 40 होईल, दुप्पट होईल. काय होईल? दुप्पट होईल. होईल का नाही सांगा, होईल का नाही? कमेंट करा पटपट. होत असेल तर हा म्हणा, नसेल होत तर नाही म्हणा, पण होतच. काय होतच या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. काहीच नाही यामध्ये, फक्त काय कन्सेप्ट आहे, काय कन्सेप्ट आहे, काही सॉल्व करायची गरज नाही. चला पुढचा प्रश्न. या ठिकाणी काय विचारलं? किर्चॉफ्स फर्स्ट लॉ या ठिकाणी विचारून घेतला आहे. काय विचारलं आहे बघा, त्यांनी काय सांगितलं? येणारा करंट इज इक्वल टू जाणारा करंट सेम असतो. मग येणारा कोणता आहे आपण बघून घेऊया. हा येणार आहे, हा येणार आहे. ओके, अजून कोणता आहे? हा पण येणार आहे. बाकी आहे का येणार नाही. मग आपण लिहून घेऊया I1 + I2 बरोबर. आता आपण बाहेर जाणारे बघू. हा बाहेर जाणारा, हा बाहेर जाणारा, हा बाहेर जाणार बरोबर. I3 + I4 + I काय आपला 5. बघा असं ऑप्शन कुठे दिसतंय का? ऑप्शन नंबर या ठिकाणी दिसतंय सी इज करेक्ट आन्सर. ओके, कळालं नसेल तर तशा कमेंट करा, आपण सेशन घेऊया. कारण हा आपला थेअरीचा चॅप्टर नाही आहे. मी सांगितलं, प्रत्येक वेळेस सांगतो, जर 50 कमेंट प्रत्येक टॉपिकवरती आल्या तर प्रत्येक टॉपिकचा सेपरेट व्हिडिओ मी या ठिकाणी बनवायला तयार आहे. फक्त तुमचा सपोर्ट मला पाहिजे. जेव्हा व्ही आणि आर यांच्या किमती माहीत असतात, आय काय माहीत असतात, आय माहीत करण्यासाठी कोणती सूत्र? बघा फिरून प्रश्न विचारतात पण सूत्र विचारलं आहे. आय माहीत करायचं तर काय असतो फॉर्म्युला? V/R. दिसतंय का कुठे V/R? ऑप्शन नंबर एलाच दिसतंय. काय ऑप्शन नंबर एलाच दिसत आहे. काय ऑप्शन नंबर एला दिसत आहे V/R. पण विचारलं काय? आय माहीत करण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? आय माहीत करण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? या ठिकाणी मी कन्फ्यूज यामुळे झालो मित्रांनो, की दोनच सेम या ठिकाणी दिलेले आहे. बघा ए बघा तुम्ही आणि डी बघा सेम दिसतंय का तुम्हाला? I = V/R, I = V/R. मग आपले दोन्ही पण उत्तर असणार. यामध्ये जे दिलेलं आहे उत्तर पुस्तकामध्ये डी दिले आहे, पण उत्तर ए सुद्धा असणार आहे कारण सेम दिले. आता शेवटचा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत असतो. आता याचे ऑप्शन दिलेले नाही कारण ऑप्शनची गरज नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सविस्तर सांगतो. सेम फक्त व्होल्टेज काढायचं आहे. करंट दिलेला आहे, करंट मी इथे लिहून सुद्धा देतो. I is 2 अँपियर आणि काय दिलं आहे? थ्रू द रेजिस्टन्स दिला आहे, व्होल्टेज रेजिस्टन्स देऊ दिला आहे 36 आणि तुम्हाला या ठिकाणी व्होल्टेज काढायचं आहे. जो कोणी पहिली कमेंट करेल, जो कोणी या व्हिडिओची आपल्याला पहिली कमेंट करेल बरोबर उत्तराची, त्याचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेत असतो, त्याचं आपण लॉन्च करत असतो, त्याचं सगळं प्रमोशन करतो मित्रांनो, त्यांच्या नावाचं त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, अशा पद्धतीने आपला सेशन या ठिकाणी कवर झालेला आहे. या ठिकाणी मी ऑप्शन यासाठी दिलेले नाही आहे कारण एकदम थर्ड क्लास क्वेश्चन आहे. एवढा सोपा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपले 6 सेशन कंप्लीट झालेले आहे या सिरीजचे आणि 8 सेशन कंप्लीट झालेले आहे कन्सेप्टनुसार सेशनचे. ओके, अशा 2 सिरीज आपल्या चॅनलवरती आहे, ते सर्व तुम्ही बघून घ्यायचे आहे. मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी दोन्ही सिरीज आहे. आणि जर हा जो PDF आहे तो जर डाउनलोड करायचा असेल तुम्हाला तर टेक्निकल यूट्यूबवाला चॅनलचंच एक टेक्निकल यूट्यूबवाला एक टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे. त्या ठिकाणी हा जो PDF आहे तो तुम्हाला काय होईल? डाउनलोड करता येईल. त्या ठिकाणून तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर इथं नवीन असेल, या प्लॅटफॉर्मवरती नवीन असेल तर हा प्लॅटफॉर्म 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. तुम्हाला पेपरपर्यंत 100% तयारी करून घेणारा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या एका मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्याबरोबर त्याचासुद्धा फायदा या ठिकाणी होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. लव यू गाईज. कारण तुम्ही एवढा मोठा मला सपोर्ट करताय, मग लव यू गाईज म्हणाला काय त्यात हरकत नाही. ओके, थँक्यू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.